Today we see new point of complex number, that is the cube root of unity. आता क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय? युनिटी म्हणजे काय तर 1. मग 1चा क्यूब रूट म्हणजे किती येणार? तर x क्यूब इज इक्वल टू 1 याचं रूट म्हणजेच आपण त्याला क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हणू. दॅट मीन्स सपोज x क्यूब इज इक्वल टू 1. 1चा क्यूब रूट दॅट मीन्स x क्यूब दॅट इज इक्वल टू 1. म्हणजेच जर x क्यूब मायनस 1 याचे जर फॅक्टर्स फाइंड केले तर ते 3 फॅक्टर्स मिळतील आपल्याला आणि ते 3 फॅक्टर्स म्हणजेच क्यूब रूट ऑफ युनिटी होणार. फॉर एक्झाम्पल सपोज आता x क्यूब मायनस 1चे फॅक्टर्स कसे पाडणार? x क्यूब मायनस 1 क्यूब इज इक्वल टू 0 घेऊ. मग आता ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला इथे अप्लाय करावा लागेल. दॅट इज x मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0. आता x मायनस 1 इक्वल टू 0 आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0 हे असे 2 फॅक्टर्स आपल्याला मिळतील. मग इथे एक x इक्वल टू 1 मिळणार आणि ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स पाडण्यासाठी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. दॅट मीन्स x इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 1 प्लस और मायनस रूट अंडर बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4 a इज 1 c इज 1 म्हणजे 4 अपॉन 2 इंटू 1 म्हणजे 2 इंटू 1 दॅट इज 2. आता ह्याला जर सॉल्व केला तर वी गेट मायनस 1 प्लस मायनस रूट अंडर मायनस 3 अपॉन 2. मग रूटमध्ये मायनस 3 म्हणजे हा इमॅजिनरी नंबर आहे. दॅट मीन्स हिअर वी राईट रूट 3 आय डिवायडेड बाय 2 म्हणजेच मायनस 1 प्लस रूट 3 अपॉन 2 अँड मायनस 1 मायनस रूट 3 आय अपॉन 2 हे असे आपल्याला 2 फॅक्टर्स मिळते. म्हणजे x इक्वल टू 1 x इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3 आय अपॉन 2 आणि मायनस 1 मायनस रूट 3 आय अपॉन 2 हे असे 3 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. मग हे 3 रूट्स म्हणजेच क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. मग आपण जर कन्सिडर केलं अल्फा इज इक्वल टू हा फर्स्ट फॅक्टर मायनस 1 प्लस रूट 3 अपॉन 2 आणि बीटा इज इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 3 अपॉन 2 आय. आता पहा जर अल्फा स्क्वेअर केला तर स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला ह्याचा पण स्क्वेअर करायचा. दॅट मीन्स मायनस 1/2 प्लस रूट 3/2 आय ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. दॅट मीन्स मायनस 1/2चा स्क्वेअर 1/4 मायनस 2 इंटू ए बी 2 इंटू ए बी काय येणार मायनस रूट 3/2 आय आणि बी स्क्वेअर म्हणजेच 3/4 I square. After solving this what we get? Alpha square is equal to 1/4 minus root 3/2 I आणि इथे I square आहे म्हणजे मायनस 3/4 साइन चेंज करायचं. मग 1/4 मायनस 3/4 what we get? मायनस 2/4 मायनस रूट 3/2 ॲज इट इज. मायनस 2/4 इज मायनस 1/2 मायनस रूट 3/2 आय. परत एकदा जर 2 आपण कॉमन काढला तर आपल्याला मिळेल मायनस 1 मायनस रूट 3 आय. आता पहा केअरफुली हा जो अल्फाचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे बीटा मिळतं आहे आणि जर तुम्ही बीटाचा स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळणार अल्फा. म्हणजे हे अल्फा आणि बीटा एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत आणि ते एकमेकांचा स्क्वेअरसुद्धा आहेत. मग हे जे 3 रूट्स आलेत ते आपण कन्सिडर करताना x इक्वल टू 1 अल्फा आणि बीटा असं घेण्याच्या ऐवजी 1 w आणि w स्क्वेअर असं कन्सिडर करतो. म्हणजे इथून पुढे क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याला 3 पार्ट्समध्ये कन्सिडर करायचं. पहिला 1 दुसरा w आणि तिसरा w स्क्वेअर. मग आता हे जे 3 रूट्स आहेत ते इक्वेशनमध्ये लिहिताना आपण असं लिहू शकतो w इज इक्वल टू 1 किंवा 1 प्लस w स्क्वेअर इज इक्वल टू 0 किंवा w मायनस 1 हा एक फॅक्टर आणि 1 प्लस w स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे आता 3 व्हॅल्यूज आहेत. एक आहे w इज इक्वल टू 1 दुसरा आहे 1 प्लस w स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता ह्या एका इक्वेशनवरून आपल्याला 3 इक्वेशन्स काढता येतील. 1 प्लस w इज इक्वल टू मायनस w स्क्वेअर w प्लस w स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अँड 1 प्लस w स्क्वेअर इज इक्वल टू मायनस w. म्हणजेच आता आपल्याकडे w क्यूब इज इक्वल टू 1 हा एक
हे एक इक्वेशन मिळालं. 1 + w + w² = 0 हे एक इक्वेशन मिळालं. मग हे 3 इक्वेशन्स घेऊन आपल्याला ह्याच्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ते कसे असतील ते पाहू आपण. नाउ आवर फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ w⁻18, w⁻21, w⁻−20 अँड w⁻−105. मग आता एक एक आपण सॉल्व्ह करू. आवर फर्स्ट एक्झाम्पल इज w⁻18. मग आता इथे आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये w³ म्हणजे 1 असतं. मग हे जे पॉवर्स आहेत ते w³ मध्ये एक्सप्रेस करायचं. जसं आपण आयला I² फॉर्ममध्ये एक्सप्रेस करून मग सॉल्व्ह केले होते आयचे पॉवर्स, तसंच इथे w⁻18 इज रिटन ॲज w × w⁻3 × 6. ह्या 18ला आपण 3 × 6 दॅट मीन्स w³⁻6. आता w³ ची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल 1⁻6 म्हणजेच आन्सर येणार 1. आता बघू सेकंड एक्झाम्पल दॅट इज w⁻21. हिअर ऑल्सो w³ इज इक्वल टू 1 म्हणजेच w⁻21 इज रिटन ॲज w3 × 7. 7 3 = 21. w³ म्हणजेच 1�7 दॅट इज इक्वल टू 1. नाउ वी सी आवर सेकंड एक्झाम्पल दॅट इज थर्ड एक्झाम्पल दॅट इज w⁻30. आता इथे निगेटिव्ह पॉवर आहे तो आधी आपल्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचा. म्हणजेच w⁻30 इज इक्वल टू 1/w⁻30. आता हा w⁻30 आपण w³ × 10 असं घेऊ. म्हणजेच 1/110 दॅट इज इक्वल टू 1. अगेन द नेक्स्ट एक्झाम्पल इज w⁻−105. आता इथे पण काय करता येईल आपल्याला w⁻−105 हा आधी पॉझिटिव्ह करावं लागेल. w⁻105. आता 105 वी कॅन एक्सप्रेस ॲज w³ × 35. परत w³ ची व्हॅल्यू 1 आहे. मग 1चा कोणताही पॉवर घेतला तरी तो 1च येणार. दॅट मीन्स हिअर ऑल्सो 1/1 इज इक्वल टू 1. म्हणजे wचे कोणतेही पॉवर जरी असले तरी ते आन्सर्स w मध्ये किंवा 1 मध्येच आपण एक्सप्रेस करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ w इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणजे w जर क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर आपल्याला शो करायचे 2 - w 2 - w² इज इक्वल टू 7. मग आता हे wचे कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा रिलेशन घ्यायचं आहे. वी नो w³ इज इक्वल टू 1 और 1 + w + w² इज इक्वल टू 0. मग w³ इज इक्वल टू 1 तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. आता हे जे रिलेशन आहे त्या रिलेशनवरून आपल्याला कोणतंही एक रिलेशन घ्यायचं आहे. डायरेक्ट हे इक्वल टू 0 घेऊ शकतो किंवा w + w² इज इक्वल टू -1 घेता येईल किंवा 1 + w इज इक्वल टू -w² किंवा w + w² इज इक्वल टू -1. मग आता बघू आपण हे सॉल्व्ह कसं करायचं. द फर्स्ट एक्झाम्पल इज 2 - w. आपण LHS लिहू आधी. LHS इज इक्वल टू 2 - w × 2 - w². We multiply that 2 brackets that is 2 × 2 - w² minus w 2 - w². That is equal to 4 minus 2w² minus 2w minus plus w³. आता इथे पहा मधल्या दोन टर्म्सला आपण 2 कॉमन घेता येईल. 4 - 2 कॉमन घेऊ म्हणजेच w² + w आणि प्लस w³. आता हे जे आपलं थर्ड रिलेशन आहे त्या रिलेशनवरून आपल्याला हे दोन व्हॅल्यूज पुटअप करता येतील. 4 - 2 w² + wच्या जागेवर आपल्याला हा 1 पुढे जाऊन -1 घेता येईल आणि w³ च्या जागेवर 1. दॅट मीन्स हिअर वी गेट 4 + 2 + 1 दॅट इज इक्वल टू 6 + 1 7. Hence the proof that is RHS. Now similarly we solve the second question that is 1 + w minus w² equal raised to 6 equal to 64. Now we take here second LHS 1 + w minus w² raised to 6. मग आता 6 पॉवर तर आपल्याला डायरेक्ट सॉल्व करता येणार नाही.
मग आपण इथे सिम्प्लिफिकेशन आधी करू, मग 6 पॉवर सॉल्व करू. इथे 1 + W दिसत आहे. मग ह्या रिलेशनवरून 1 + Wच्या जागेवर आपल्याला -W² पुट करता येईल. मग 1 + Wच्या जागेवर आपण घेऊ -W², ॲज इट इज रेज टू 6. मग -W² -W² इज -2W² रेज टू 6. आता हा जो 6 पॉवर आहे तो तिन्ही पण टर्म्सला सेपरेट -6, 2/6 अँड W² रेज टू 6. दॅट वी गेट -1चा इवन पॉवर म्हणजे 1 येणार. 2/6 दॅट इज इक्वल टू 64 अँड W² रेज टू 6 म्हणजे W/12. तर 1 × 64 इज 64. W/12 आपल्याला काढता नाही येणार, मग आपण त्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये घेऊ. 3 × 4 = 12. नाव द व्हॅल्यू ऑफ W³ इज 1/4 is 1 × 64 that is 64. Means here 1 + W - W² raised to 6 is equal to 64. Next we see if W is cube root of unity, then show that first example 3 + 3W + 5W² bracket raised to 6 minus 2 + 6W + 2W² bracket cube equal to 0. Then first we write, we know W³ is equal to 1 and 1 + W + W² is equal to 0. ह्या दोन रिलेशनशिवाय आपल्याला प्रूफ घेता नाही येणार, कारण तीच आयडेंटिटी आहे क्यूब रूट ऑफ युनिटीची. आता LHS घेऊ आपण. 3 + 3W + 5W² रेज टू 6 मायनस 2 + 6W + 2W² ब्रॅकेट क्यूब. आता ह्या रिलेशनमध्ये आपल्याला हे रिलेशन ॲडजस्ट करायचं आहे आणि मग आन्सर लिहायचं आहे. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी राईट, ह्या पहिल्या दोन टर्म्समधून 3 कॉमन काढता येईल. व्हॉट वी गेट 1 + W + 5W² रेज टू 6 मायनस, आता इथे आपल्याला फर्स्ट आणि लास्ट टर्ममधून 2 कॉमन काढता येईल. 2 1 + W² + 6W रेज टू क्यूब इज इक्वल टू 1 + W ला लिहिता येईल -W² + 5W² रेज टू 6 मायनस 2 1 + W² ला लिहिता येईल -W + 6W ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू -3W² + 5W² रेज टू 6 मायनस -2W + 6W ब्रॅकेट क्यूब दॅट इज इक्वल टू, आता हे -3 + 5W² दॅट इज 2W² रेज टू 6 मायनस इथे -2 + 6 4W ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2 रेज टू 6 इज इक्वल टू 64W रेज टू 12 मायनस 4 रेज टू 3 64W³. 64 कॉमन किंवा 64W³ रेज टू 4 असं घ्यावं लागेल आपल्याला. -64 इथे W³ व्हॅल्यू 1 दॅट इज इक्वल टू 64 1 रेज टू 4 -64. 1 रेज टू 4 इज 1 × 64 -64 and the answer is 0. Now we solve next example, that is W² + W³ + W⁴ equal to 0. आता हे सॉल्व करण्यासाठी आपण LHS घेऊ पुन्हा एकदा. LHS W² + W³ + W⁴ दॅट इज इक्वल टू, आता यातनं आपण W² कॉमन काढू. 1 + इथे W राहणार आणि इथे W², कारण 2 W's वी टेक कॉमन. 1 इथे 1 राहील, इथे 2 राहते. नाउ वी हॅव रिलेशन 1 + W + W² इज 0. दॅट मीन्स इन प्लेस ऑफ दॅट ब्रॅकेट वी राईट 0. W² × 0 इज 0, हेन्स दी प्रूफ.
आता हे जे आपण क्वेश्चन्स घेतोय ह्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये आपण प्रूफ दॅट असं लिहिलेलं आहे, पण हेच जर MCQला विचारले क्वेश्चन्स तर फक्त इफ W इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन 1 + W² ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू डॅश डॅश आणि 4 ऑप्शन्स दिलेले असतील. मग आता याच्यापैकी कुठले ऑप्शन्स सॉल्व करायचं आणि जे आन्सर येईल ते ऑप्शन्स आपल्याला निवडायचं. आता आज मी तुम्हाला काही होमवर्क देते आहे. इफ W इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन वी हॅव टू शो दॅट. आता हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला शो करायचे, हे आन्सर्स फाइंड करायचे. जर तुम्हाला नाही आले तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. मग मी ते तुम्ही जिथे अडला आहात तिथे तुम्हाला मी आन्सर्स करेक्ट करून देईल. दॅट आर आवर होमवर्क्स.